नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तर मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ती स्टार्ट झालेली आहे। सोबतच मित्रांनो त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा झालं असेल। मित्रांनो, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या ई स्क्रुटनी मोडला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अटकलेलं आहे। तर ते विद्यार्थी त्यांचे स्क्रुटनी मोड चेंज करून फिजिकलसुद्धा करू शकतात किंवा त्यांचे जे आहे ते ऑटोमॅटिकली जी डेट त्यांनी दिलेली आहे डेडलाईन त्याच्या अगोदर तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते व्हेरिफिकेशन होऊन जाईल। मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये आपण बात करणार आहोत की मेरिट लिस्ट कधी येणार आहे, त्यासोबतच आपण आता रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन झाले आहे तर पुढे नेमकं आपण काय करायला पाहिजे, त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म कधी चालू होणार, मेरिट लिस्ट कधी येईल या संबंधित आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमच्या डेट्स ज्या आहेत त्या एक्सटेंड होणार आहेत। तर तुमचे डेट्स एक्सटेंड झालेले आहे मित्रांनो। 1 तारखेपर्यंत तुमचे रजिस्ट्रेशन डेट जे आहेत ते एक्सटेंड करण्यात आलेले आहेत, 1/8/2024 पर्यंत। सोबतच तुमचे जे व्हेरिफिकेशन आहे ते ई व्हेरिफिकेशन असो किंवा कुठलंही व्हेरिफिकेशन असो त्याची डेटसुद्धा तुमची 2/8/2024 पर्यंत एक्सटेंड करण्यात आलेली आहे। आता ही सुद्धा टेंटेटिव्ह डेट आहे मित्रांनो, ही सुद्धा तुम्हाला पुढे वाढायला बघू शकते। आता मित्रांनो, आपण बोलूयात की रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन समजा आपलं झालं तर पुढे नेमकी आपले स्टेप्स काय असणार आहेत। तर मित्रांनो, तुमची सर्वात अगोदर जी आहे ती व्हेरिफिकेशन नंतर तुमची मेरिट लिस्ट लागेल मित्रांनो। मेरिट लिस्ट कुठली लागेल, ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल मित्रांनो। प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय असते आता, तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा एक नंबर जो आहे तो तुम्हाला कॅटेगरीनुसार, त्याच्यानंतर तुमचा जो प्रोव्हिजनल जनरल मेरिट नंबर असतो तो तुम्हाला एक कॅटेगरीनुसार जो आहे तो तुम्हाला भेटणार आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमचं नाव त्या ठिकाणी तुम्ही चेक करायचे आहे, सगळे स्पेलिंग वगैरे जर का तुमचे व्यवस्थित असतील तर तुमचे नाव जे आहे ते फायनल याच्यामध्ये येत असतं, फायनल मेरिट लिस्टमध्ये। आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काय असतं मित्रांनो, की जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते त्याच्यामध्ये तुमचे नावची स्पेलिंग किंवा तुमची कास्ट जर का ओपनमध्ये असेल, काही विद्यार्थी गडबडीमध्ये ओपनमध्ये घेऊन टाकतात बट त्यांची व्हॅलिडिटी वगैरे आल्यानंतर ते कन्वर्ट करू शकता। तर मित्रांनो, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमची कास्ट जर का ओपन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ग्रीव्हियन्स पिरियड तुम्हाला दिला जातो। तर तुम्हाला ग्रीव्हियन्स पिरियड दिल्याच्या नंतर त्या ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये तुम्हाला जे आहे ते तुमचे स्पेलिंग वगैरे मिस्टेक असेल किंवा काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे बाकी असेल ते सगळं तुम्हाला व्यवस्थितरित्या अपलोड करावे लागतं। तर तो जो ग्रीव्हियन्स पिरियड असतो तो तुमच्या 2 दिवसाच्या लगभग तुम्हाला दिला जातो मित्रांनो व्यवस्थित करण्यासाठी। त्यानंतर मित्रांनो, तुमची फायनल मेरिट लिस्ट लागते। मित्रांनो, फायनल मेरिट लिस्ट नंतर जे आहे तुमच्या फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होत नाही। तुम्ही जर का चेंजेस करण्याचा प्रयत्न केला देखील तुमचे फॉर्म जो आहे तो चेंज होणार नाही आणि तुमचे ॲडमिशन जे आहे ती तुम्ही जी कॅटेगरी किंवा जी स्पेलिंग जे तुमच्या फायनल मेरिट लिस्टला आलेलं असेल त्यानंतर तुमचे डायरेक्टली ॲडमिशनला ते सगळं येणार आहे। तर फायनल मेरिट लिस्टच्या अगोदर तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन जी आहे ती करेक्ट करणे गरजेचे असते। फायनल मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर 2 दिवसांनी तुमचा ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होतं मित्रांनो। ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म जो आहे तो फिल करावा लागतो, म्हणजे कोणत्या कॉलेजला आपल्याला टाकायचे आहे ऑप्शन आपलं, त्याच्यानंतर तुमचा प्रेफरन्स वगैरे जो आहे तो सर्व त्याच्यामध्ये सेट केला जातो। या संबंधित सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर A to Z लाईव्ह येणार आहेत। तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग कुठलीही क्युरी जी आहे ती येणार नाही। तर बघा मित्रांनो, ऑप्शन फॉर्म फिल केल्याच्या नंतर तुमच्या 4 ते 5 दिवसानंतर जे आहे ते तुमचे रिझल्ट लागतो ऑप्शन फॉर्म फिलिंगचा। तर त्यामध्ये तुम्ही फर्स्ट कॅपराऊंडला तुम्हाला कोणतं कॉलेज लागलेले आहे तर त्यामध्ये तुम्हाला जो आहे कॅपराऊंडचा रिझल्ट जो आहे तो लागत असतो 4 ते 5 दिवसानंतर। कॅपराऊंडचा रिझल्ट लागल्यानंतर तुमच्यासमोर अलॉटमेंट लेटर जे आहे ते अलॉटमेंट लेटर जनरेट होतं। तर अलॉटमेंट लेटर नंतर तुम्हाला जे आहे ते अलॉटमेंट लेटर घेऊन कॉलेजला रिपोर्टिंग करावी लागते। त्यानंतर तुम्ही फ्रीज किंवा बेटरमेंट जे आहे ते सर्व करू शकतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमची सर्व प्रकारची प्रोसेस असते। यामध्ये आपण आता बघणार आहोत की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपली कधी लागणार आहे। मित्रांनो, तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे त्याची डेट्स आपल्याकडे आहे बट ती सुद्धा एक्सटेंड होऊ शकते, कारण तुम्ही खाली बघू शकतात या ठिकाणी तुमचे इम्पॉर्टंट्स डेट्स ज्या आहेत त्या बघायला भेटत असेल। 1 तारखेपर्यंत तुमचे रजिस्ट्रेशन डेट वाढवण्यात आली आहे।
सोबतच तुमची व्हेरिफिकेशनची डेटसुद्धा 2 तारखेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर ऑब्व्हियसली मित्रांनो 1 तारखेला जे आहे तुमच्या डिप्लोमाच्या स्टुडंटचा रिझल्ट आहे. तर त्या दिवशी जे आहे ते मुलं एका दिवसात फॉर्म भरू शकत नाही, त्यामुळे ते डेट्स एक्सटेंड जरूर करतील. त्यासोबतच मित्रांनो आता आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघू शकतो. या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत असेल, या ठिकाणी प्रोव्हिजनल जी मेरिट लिस्ट आहे तुमची, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट महाराष्ट्र कॅन्डिडेट, तर त्याची डेट जी दिलेली आहे त्यांनी ती 4 तारीख दिलेली आहे. 4/8/2024ला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल. मित्रांनो ही डेट पुढे जाऊ शकते असं आपलं एक प्रेडिक्टेशन आहे, कारण जे आहे आणि नाही गेली तरी तुमचे जर का 1 तारखेला रिझल्ट लागल्या तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करायची आहे. तर मित्रांनो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर तुम्हाला ग्रेव्हियन्स, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं, ग्रेव्हियन्स पिरियड भेटतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2 दिवसाचा त्यांनी ग्रेव्हियन्स पिरियड तुम्हाला दिलेला असतो. त्यामध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी, तुमचे नावाचे स्पेलिंग, सर्व प्रकारचे जे आहेत ते करेक्शन तुम्हाला करता येतात. त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होते. मित्रांनो फायनल मेरिट लिस्टची टेंटेटिव्ह डेट त्यांनी दिलेली आहे 9/8/2024. तर फायनल मेरिट लिस्ट ज्यावेळेस तुमची डिक्लेअर होते याच्यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज जो आहे तो करता येत नाही मित्रांनो. तर फायनल मेरिट लिस्ट ही जी आहे ही खूप इम्पॉर्टंट असते. तर फायनल मेरिट लिस्टची टेंटेटिव्ह किंवा डेट जी आहे ती आपल्याला आता 9 तारीख जी आहे या ठिकाणी बघायला भेटत आहे. यानंतर तुमचे कॅपराउंड प्रोसेस स्टार्ट होतात आणि कॅपराउंड प्रोसेस स्टार्ट झाल्याच्या नंतर जे आहे ते तुमचे ऑप्शन फॉर्म फिलिंग वगैरे जे आहे ते स्टार्ट होते. तर या प्रोसेसपर्यंत तुम्हाला येणे गरजेचे आहे. फायनल मेरिट लिस्टमध्ये जे आहे तुमचे नाव वगैरे जे आहे ते व्यवस्थित पाहिजे. फायनल मेरिट लिस्टनंतर तुमच्या फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारचा चेंजेस होत नाही मित्रांनो. सोबतच मित्रांनो आता ऑप्शन फॉर्म फिलिंग वगैरे जे आहे, बेटरमेंट, नॉट फ्रीज, कॉलेज कशा प्रकारे निवडायचे, सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला एकही अपडेट मिस होणार नाही. सोबतच मित्रांनो बाजूला असलेले बेल बटन दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले येतील. सोबतच मित्रांनो आपल्याला जर का महत्त्वाची इन्फॉर्मेशन भेटली असेल तर आपल्याला एक लाईक करून द्या व्हिडिओमध्ये. सोबतच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न तुम्हाला असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकतात. सोबतच मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशा प्रकारे करायची, त्यानंतर फिजिकल स्क्रुटिनी, ई स्क्रुटिनी, सर्व प्रकारचे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर दिलेले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्यांची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ चेक करू शकतात. सोबतच मित्रांनो तुम्ही अधिक माहितीसाठी आपले व्हॉट्सअप चॅनल किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला अधिक मार्गदर्शन जे आहे ते बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच मित्रांनो.